सांगा ना तुम्ही. अरे काय देशात की कायदा सुव्यवस्था काही संविधान आहे की नाही? हो, कायदा सुव्यवस्था संविधान ठिकाणावर ठेवूनच तर भ्रष्टाचार सुरू आहे सगळीकडे. हो. मोठमोठे भ्रष्टाचार त्यांना स्मरूनच तर केले जातात. अरे हो ना, आतापर्यंत काय झालं की 2020 मध्ये त्यांनी पैठण्या वाटल्या, बरोबर आहे. हो तो धंदा 26 मध्ये सुरू आहे. हो उलट त्याच्यामध्ये 2000 रुपये वाढले, हो म्हणजे पैठणी प्लस 2000 हो आहे की नाही? हो पण आता माझं म्हणणं आहे की या देशातली कायदा व्यवस्था जी आचारसंहिता आयुक्त कार्यालयातून लागली किंवा लागायची आहे, हो त्याच्या कानावर गेलं तर ते झोपले आहेत का ते? हो, झोपावंच लागते त्यांना. कारण प्रेशराईज असतं सर सगळीकडून. कारवाई केल्यासारखं दाखवायचं आणि काहीच करायचं नाही, हेच तर चाललेलं आहे आपल्याकडे. मग तुम्हाला वाटतं का 2026 मध्ये पैठणी निवडून येते का मग? नाही, पैठणी येईल की नाही तो भाग नाही, हम्म, पण कसं ते औषध दिलेलं आहे हम्म. तर त्याचा परिणाम होणार. औषधांचा परिणाम होतोच सर. हे पहा, रोज आता सरनाईकला पैठणी बदलणं सुरू आहे. हा, पहिले निळी, मग भगवी, हा, मग हिरवी, हा. रोजची पैठणी बदलतो मी. पण आजचं काय झालं तुम्हाला सांगू का? आजचा मतदार कसा आहे, हम्म. सगळ्यांना जाऊन घ्यायचं अच्छा आणि आपल्या मनाचं करायचं अच्छा, मलाही द्यावं लागेल का मग? असं म्हणतात. नाही सर, आता काय तो ज्याचा त्याच्यावर अवलंबून आहे. आता ज्या वेळेला विजयराज शिंदे आमदार झाले होते हम्म, आमच्याकडे, हम्म. बुलढाण्याचे आमदार, तेव्हा लोकांनी त्यांना वर्गणी गोळा करून पाठवलं होतं सर. शिंदे की गायकवाड? नाही, शिंदे, विजयराज शिंदे. अच्छा, विजयराव शिंदे. हा, ते भाजपचे उमेदवार होते. हो तेव्हा त्यांना वर्गणी गोळा करून लोकांनी पाठवलं होतं. हो ना. त्यांच्याजवळ पैसेच नव्हते, पैसे पण आता ते निवडूनच येत नाही. माझ्याजवळ तर पैसे नाही आहेत, मग मला लागतील ना पैसे. हो, मग तुम्ही तसा प्रचार करा ना, माझ्याजवळ काहीच नाही आहे, तुम्ही मला पैसे द्या. आणि प्रत्येक शाळेमध्ये जायचं, 100 रुपयेच मागायचे, फक्त जास्त नाही मागायचे. मला तुमचे 100 रुपये पाहिजे म्हणा, बस. मत नाही पाहिजे. मत नको, नाही नाही, मत तर पाहिजेच, पण मला माझा खर्च करायला 100 रुपयेच द्या. बाकीचे मी टाकतोय म्हणा माझे, बरं. पण मला तुम्ही 100 रुपयेच द्या म्हणा. एक अशी पेटी तयार करायची, हा, काही टाकावा पेटीत. काहीच नाही आहे ना म्हणा माझ्याजवळ. मी रिटायर शिक्षक आहे म्हणा, बरं. पोरांना शिकवलं. हो मी काय करू म्हणा, मला तुम्हीच निवडून आणणार आहे म्हणा. मला हो, माझा आधार तुम्हीच आहे आणि मला 100 रुपये तुम्हीच द्या. हे आयडिया तुम्ही चांगली सांगितली. अरे आहेच ना, तुम्ही आयडियाचा तर खजिना आहे ना माझ्याजवळ. हो आयडियाला काय मानतो का आपण? तुम्ही 100 रुपये द्या म्हणा मला, आणि ज्यांना 1000 रुपये द्यावे वाटतील हम्म, त्यांनी तेही द्यावे म्हणा. कमी खर्चाला पैसे लागतात ना, हम्म, हम्म. आणि माझी खर्च करणारी यंत्रणा काही फार म्हणजे सुदृढ नाही आहे म्हणा. बरोबर. माझी मिसेसही डीएड टीचर आहे म्हणा, हो तिलाही काही फारसा पगार नाही आहे. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे म्हणा, हो आणि या भानगडीतच मी रिटायर झालेलो आहे म्हणा. हो, अत्यंत मी सेवा केली म्हणा, पण लोकांनी माझं मूल्य कधीच जाणलं नाही, बरोबर. आणि ते आता जाणावं हो, म्हणूनच मी उभा आहे, बरोबर आहे. असं म्हणायचं. आपली पार्श्वभूमी अशी तयार करा. नाही, आता बाकीचे लोक देतील 100, तुम्ही किती द्याल मग? 100च. 100? हो, कारण मला तेवढं द्यायला मीच तर उद्गाचा आहे त्याचा, मी कुठे जास्त करून देऊ. कारण मी पहिला देईल ना 100. नाही, मला वाटतं 5,000 दिलं तर बरं झालं असतं. नाही नाही, मी सुरुवात 100नीच करेल ना, मग ते नंतर आतली गोष्ट आहे आपली किती द्यायची, पण त्यांच्या समोर 100 तर द्यावं लागेल. हा, पहिली 100 नोट तुम्ही टाकायची. हा, आयडिया आवडली मला सर. मग पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे ना. म्हणजे 5ही जिल्ह्यात आणि 56 तालुक्यात जेव्हा फिरू आपण, हो, तर आपला जायचा खर्च ऑटोमॅटिक निघते. मग तेच मला म्हणायचं आहे ना. हा, हा, आणि लोक देतात. देतात ना, बावा, लोक देतात, काही प्रश्न नाही. म्हणजे दुसऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही एवढा सुंदर विचार मला सांगितला,
हा विचार तर कोणी सांगितलाच नाही राजू मला. नाही ना मम्मी, पैठणी तुम्हाला कोणी सांगितली मी? पैठणीचे निर्माते जे आहेत सांगणारे तुम्ही पहिली व्यक्ती. सांगा बुवा. त्यानंतर अनेक लोकांनी सांगितलं पैठणी बाबत. हो पण त्याचा जो उगम आहे, हो जसा चंद्रभागेचा उगम चिखलदऱ्याच्या तिथून आहे, हो हो. तसा तो उगम तुम्ही करून दिला. सर हे बघा, घटना, संविधान आणि कायदे हो. या सगळ्या गोष्टींना गृहीत धरूनच भ्रष्टाचार सुरू आहे. नियमात राहून. नियमात राहून. हो कागदाची पूर्तता आता अशी करतात लोक की अरे 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 अरे, हो. आणि वाटतच नाही भ्रष्टाचार सुरू आहे म्हणून. तुमच्याकडे शेखर भोयर आले ते? शेखर भोयरही आले होते. त्याचं काय म्हणणं पडलं मग? ते हेच म्हणतात, मी 18 वर्ष झाली म्हणजे हे लढून राहिलो आणि पैठण्या आणि हे ते जिंकून येतात म्हणे. नाही, त्यांना विचारायला पाहिजे होतं की 18 वर्ष त्यांनी जर कंटिन्यू BA, MA, BEd, MAd जर केलं असतं, शिक्षण घेतलं असतं, 11वी नापास माणसाला कोण घेणार आहे सर शिक्षक आमदार म्हणून? नाही सर, कोण घेणार आहे नाही. आपली लोकशाहीच अशी मूर्ख आहे सर की त्यांना शिक्षणाची गरजच नाही. आता मला तुम्ही सांगा, आमचा संजू भाऊ गायकवाड सगळ्या महाराष्ट्र हलवून टाकलेला नाही. हो. आणि तो काही शिक्षित थोडी आहे. नाही. अरे नाही ना हो, विधानसभेचं वेगळं, हे विधान परिषद आहे ना, स्पेशली शिक्षक आहे. हो मान्य आहे ना. चंद्रशेखर भोयर चांगले बोलून गेले. त्यांचे मुद्दे मला सांगा बा खोडासाठी. त्यांचे मुद्दे मला येऊन खोडा लागतील ना. हो ना, त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की साडी चोळी हे ते बंद करा. हो. आणि पेन्शनचा मुद्दा रिटून धरलेला आहे. हो. शिक्षकांचा सरप्लस होण्याचा मुद्दा जो आहे हो तो रिटून धरलेला आहे. हो. त्याच्यानंतर 11वी 12वी मध्ये ज्या ऍडमिशन होऊन नाही राहिलेल्या, हो, आणि त्याच्यामुळे शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मग आता हे मला एक सांगा की शेखर भोयर समजा शिक्षक आमदार झाले म्हणजे हे सगळे मुद्दे मिटतील काय, मग सुटतील काय? नाही. त्यांनी प्रचाराचे मुद्दे कोणते घेतलेले आहेत ते महत्वाचं आहे. आपल्या मोदीजींनी म्हटलं होतं की प्रत्येकाला 5-5 लाख रुपये आपण अकाउंट मध्ये टाकणार आहे. मला एक सांगा की शेखर भोयर तिकीट मागून राहिले भाजपचं, हो, आणि भाजपच्या भरोश्यावर ते निवडून आले, हो, तर भाजपचे आहेत मुख्यमंत्री. हो. मग आता यांना काही व्हायच आहे का? मग नाही, अजिबात नाही. हो, व्हाईस फक्त एकाच माणसाला आहे विधान परिषदमध्ये बोलण्याचा, हो. प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे, बरोबर, बळीराजा पार्टी. हो, कारण मला कोणाचा पक्षाचं काही घेणं देणं नाही, हो, आणि पक्षाचं माझ्याकडे लक्षही नाही, हो, आणि मी लक्ष देत नाही पक्षाकडे. हो, त्याच्यामुळे माही साक्ष घेण्यास मी सक्षम आहो. हो, बस हे मान्य आहे की तुम्हाला? हो, आणि बॅलेटवर 36 वर्ष नोकरी, हो, 12 वर्ष राजकीय अनुभव, हो. एवढा माणूस बॅलेटवर आहे काय? नाही, मग बरोबर आहे. मी जर निवडून आलो नाही, हो. मी तर संन्यासच घेणार आहे राजकारणातून. नाही, ते कसं आहे, आता तुमचे कोणते योग आहे ते भगवंताला माहिती. नाही, ते पांडे महाराज आम्ही नेमले एक, सुहास पांडे महाराज आहे अचलपूरला, हो, ते गृहमान हे ते सगळं जागा येण्यासाठी आम्ही नेमले. हा, अभिनाथावर पूजा पाती रोज चालू आहे. बर, हो, ते सगळं यावेळेस म्हणजे कसं आहे, आध्यात्मिक मार्ग, संविधानिक मार्ग, हो, सारे मार्ग कळून चालू आहे. हो. सकाळी 6, हां, ताम दाम दंड भेद नीती. हो, सकाळी 6 ते संध्याकाळी 6. हा. आज माझा वाढदिवस आहे. अरे बापरे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वयाचे 56 वर्ष पूर्ण झाले. वा रे वा.
एवढा मी आता 57 वर्ष पूर्ण करेल सर. हो. आणि असा 56 वर्ष पूर्ण झालेला यंग माणूस विधान परिषदेवर भेटते काय? नाही. तिथं समजासाठी त्याचे 5 वर्ष चालले जातात. हो. वहिनी काय म्हणतात? वहिनीची नोकरी करतात. मी अचलपूरला. अरे बापरे, त्या अमरावतीला आहे. हो. हो. त्या शासकीय आहेत, जिल्हा परिषदला HM आहेत. मग का हो तुमचा हे स्वयंपाक पाणी वगैरे कोण करतं मग? हो, अचलपूरला माझं मोठं घर आहे. पोळेवाली बाई आहे, कपडे धुणारी बाई आहे, झाडा पोछा लावायला बाई आहे. अरे बापरे. मला म्हणजे तुम्ही या ना अचलपूरला. 5 घरी मग तामझाम. हो. 5 मुली 5 जिल्ह्याचं काम पाहतात. मेसेज पाठवायचं. अरे बापरे. पोरगा एकही माझ्याकडे नसते. हा. कारण पोरगा मग संध्याकाळ झाली की जाते धाब्यावर. हो. धाब्यावर मी जात नाही. हो. असे नियमावली लावून घेतली ना जर. आणि मग तुम्ही घरी जेवता का मग? घरी वरण भात भाजी पोळी. वा रे. जवळपास 10-12 लोकांचा स्वयंपाक होते. अरे बापरे. मग अरे बापरे. सकाळी एक भाजीपाला आणणारा स्पेशल माणूस आहे. अरे बापरे. हां. आणि सकाळी 10-12 लोकांचं होत असेल मग? माणसं किती आहे उपलब्ध आहे त्याच्याहून. असं का? हां. वा रे वा. 2 लिटर दूध येते सकाळी. हो. मग कोणाकोणाला चहा पाहिजे, कोणाला कॉफी पाहिजे, कोणाला बिना साखरचा बिना दुधाचा चहा पाहिजे. हो. हो. म्हणजे जशा जशा आवश्यकतेनुसार ज्या आवश्यकता पडतात. हो. एक बाई तर म्हणजे सकाळी 8:30 ते 5:30-6 वाजेपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्याला चहा, कोणाला जेवण, हा. असं चालू आहे बा आपलं गरीब माणसाचं. अरे बापरे. माय अशी इच्छा आहे की 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. हो. तर 5 सप्टेंबरला आहे शनिवार. हो. तुम्ही काढा सुटी हा. आणि शुक्रवारी मुक्कामी या अचलपूरले. बर. मग शनिवारी दिवसभर कामकाज कसं चालते ऑफिसचं ते पहा. बर. त्याच्यात काही सुधारणा जर करायची असेल तर ते सांगा. मी कोण बाबा सुधारणा सांगणार? अरे नाही ना हो भाऊ. हा. तुम्ही असा लहानपणा करून घेता. तुम्हाला ज्या गोष्टी समजतात त्या मला समजत नाही. असं कसं आणि म्हणतात? मला जे समजते ते तुम्हाला समजत नाही. असा विषय आहे ना तो. अरे बाबा. बर. तर बुलढाण्यात तुम्ही फक्त माझ्यासोबत फिर जा. बाबा. मी फिरतो ना, मला काही प्रॉब्लेम हो, मी आणि माझे कार्यकर्ते सर्किट हाऊसला राहील मुक्काम. सकाळी 8 ते संध्याकाळी 5. बुलढाण्यातले कॉलेजेस आणि शाळा जेवढ्या असतील तेवढ्या घेणे हा पहिला कार्यक्रम. मग बुलढाणा झाला की मग मोताळा. मोताळा झाला की मलकापूर, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, अरे बापरे. देऊळगाव राजा. 2 दिवस लागतील हो त्याला. अरे 8 दिवस लागे ना हो. अच्छा. धंदाच कोणता आहे आपल्याला. मग आपला विचार जर पोचायचा असन तर गाव कोणतंही असो. म्हणजे आता तुमचं हे राजकारणातलं शेवटचं पाऊल आहे ना? शेवटचं साम दाम दंडभेद. आणि मग नाही आधी समजा निवडून की मग हरिभक्त प्राण अनिल महाराज बोरवळेकर. अच्छा. मग एकांतात ध्यान करायचं हा. आणि खाली लिहून ठेवायचं की कोणत्याही महिलेला पूर्व परवानगीशिवाय महाराजांच्या दालनात प्रवेश नाही. अच्छा. आणि खाजगी सचिव तुम्ही राहा रिटायर झाल्यावर. बरोबर. त्याच्यामुळे खाली कोणती महिला आली की तिला तिकडं टरकून द्यायचं. अच्छा. जेवण नाही, खाण. मी तुम्हाला सांगू का, हो त्या पदावर पाहण्यापेक्षा मला तुम्हाला आमदार पाहिलेलंच आवडेल. मग ठीक आहे ना. मग मी तर माझ्या पद्धतीने प्रयत्न करूनच राहिलो. हो. फक्त तुम्ही बुलढाणा जिल्हा सांभाळा सगळा. बुलढाण्यात मी बरोबर येईल सर. बाकी जिल्ह्यात मी कोणाला सांभाळू नाही शकत. अरे बाबा, एक गाडी तुम्हाला स्पेशल फिरासाठी, हो ना. एक ड्रायव्हर. हम्म. तुम्ही काय काळजी करता. हा. गाडी तुमच्याजवळ आहेच. हम्म. ड्रायव्हर बुलढाण्याचा सांगून द्या. हम्म. डिझेल मी टाकत जाईन. हो. डिझेलसाठी लमसम तुम्हाला 20,000 रुपये देऊन देतो. बरं. कुठेही फिरा. हम्म. फक्त प्रथम पसंतीचं मत अनिल काळे यांना द्या. ते सांगावं तर लागेलच ना तेवढं. ते मी हे पॉम्पलेट छापले आहेत ना. मी 20,000 रुपये घेतल्यावर पॉम्पलेट छापलेले आहेत. हम्म. एक पॉम्पलेट त्याला द्यायचं. हो.
आणि एक माझ्या विद्यार्थी तुमच्यासोबत राहीन. हो त्याला एवढंच काम त्या शिक्षकाचा फोन नंबर रजिस्टरमध्ये लिहिणे, हो एवढं काम. बरोबर आहे. पूर्ण प्लॅनिंग आखला सर मी. स्वेच्छानिवृत्ती मी घेतली तर पूर्ण विचारपूर्वक घेतली मी. हो मग कोणी पैठणी वाटो, कोणी ते कॅलेंडर वाटो, की संविधानची फ्रेम वाटो. संगीता शिंदे फ्रेम वाटून राहिले. आली काय फ्रेम तुमच्या इथं? कोणती फ्रेम? भारतीय संविधान लिहिलेल्याची. हो आली. हां, सरनाईक पैठणी वाटून राहिले. हो कोणी शिवाजी महाराजचा पुतळा वाटून राहिलं. फक्त भोयर साहेब काहीच नाही देऊन राहिले सर. मग हे बाकीचे देऊन राहिले ना. हा बाकीचे देऊन राहिले त्याला वाटायचं काम नाही. नाही भोयर साहेब सांगून राहिले ना काय? मी काही देत नाही. हां, मी काही देत नाही बा. मी काही देत नाही. मला तुम्ही पैसे देऊ नका. मला फक्त मतदान द्या. हे पहा, मी निवडून येईल तेव्हा पहा म्हणे मी काय करतो. नाही 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 नाही, हे पहा माझ्या भविष्यवाणी ऐका. हा हा शेखर भोयर हा त्याच्या उभ्या आयुष्यात निवडून येत नाही. हा माझा आशीर्वाद आहे. खरं गमत नाही ना. अरे ऐका गोष्ट, तो पहिले महासंघात होता, हा, आता गेले ते भाजपमध्ये हा, केवळ भाजप तिकीट भेटण्यासाठी. हा, संगीता शिंदे भाजप तिकीट मागून राहिली. हा, मग आता संगीता शिंदेही मागते, भोयरही मागते. हा. आणि तुम्ही नाही मागून राहिले पण. मी तर अरे मलाच तर भेटणार आहे भावा. अच्छा भाजपचं तिकीट प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे यांना जाहीर. अच्छा बीएडच्या प्रिन्सिपल अर्चना अलोनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या घराच्या बाजूनं राहायचं. त्या माझ्या गुरु आहेत बीएडच्या. अच्छा योग्य वेळी माझी भेट होणार आहे मुख्यमंत्र्याशी. हा हे बाकीचे अंधारात आहेत. अच्छा तिकीट भेटून भाजपचं आपल्याला लिहून घ्या तुम्ही. हा, तुम्हाला ऑल द बेस्ट. हो मग. आणि सध्या मी जे बळीराजा पार्टी म्हणतो तर बळीराजा पार्टीचा मला राहील सपोर्ट. हा कम्युनिस्ट पार्टीचा सपोर्ट. हा छोट्या मोठ्या ज्या काही पार्ट्या असतील त्यांचा सपोर्ट. त्यांचा सपोर्ट. बरोबर. ज्या माणसानं 24 तास डोक्यात त्याच्या इलेक्शन आहे हो त्या माणसाला तर मग बरोबर रणनीती समजते. तर काय तुमची रणनीती तर मला फारच चांगली वाटून नाही 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 नाही, हे पहा मी लढलो तो इतिहास लिहिला जाईल हा की सामान्य प्राध्यापक अनिल मधुकरराव काळे, माध्यमिक शाळेचा शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक, राजकीय अनुभव 12 वर्ष, बॅलेटवर असा माणूस जर असेल तर लोकांना अनिल काळेला निवडून द्या आणि पक्षालाही अनिल काळेला तिकीट द्या. म्हणजे तुमचं म्हणणं बरोबरच आहे. बिलकुल 100%. मी BEd आहो, मी MAd आहो, मी MPhil आहो. कोणत्या डिग्र्या नाहीत माझ्याजवळ. हो बरोबर आहे. या अर्थी एवढ्या ताकदनं तुमच्याशी बोलून राहिलो मी. हो तुम्ही काय चीज आहे हे माहीत आहे मला. अरे बापरे. अरे मग अशा माणसाशी मी बोलतो, तळणीकर प्राध्यापक, तेही तुमचा विषय तत्वज्ञान. हा तुमच्याशी डिस्कशन करणं म्हणजे मी काय ऐरू आहो काय. अरे बाप. मग सर हं. मला काय गोचडं कळते त्या राजकारणातलं. नाही 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 नाही, तुम्ही एक हाडा मासाचे शिक्षक आहे तर. हा, आणि कोणाला मत द्यावं लागते, बाकीचे लोकांनी कोणाला मत द्यावं हम्म, हे तुम्ही बरोबर सांगू शकता. हा, आणि ते तुम्ही सांगणार आहे माझ्यासाठी, हो, कारण तुम्ही माझे 2009 पासूनचे मित्र आहे. हो, हो. 9. मित्र आहे, विद्यार्थी आहे. हो, ॲडिशनल BA संगीत. हो. आणि तुमचं MA संगीत झालं, माझी बदली झाली 2012 मध्ये. हो, ते तेवढं करायसाठीच आले होते तुम्ही हो, फक्त. आपल्या मैत्रीचा एक इतिहास आहे सर. हो हा लोकांना थोडी माहीत आहे. हो हा, बरोबर. मी आमदार जरी झालो तरी आपले संबंध असेच राहणार आहेत. आणि आता सध्या ते तसेच आहेत. हो तुम्हाला काय वाटते की आमदार झालं का मग डोक्यात आमदार की घुसन काय? नाही अजिबात नाही. नाही. मी समजा आलो बुलढाण्याला, चला बा पहिले रेस्ट हाऊस बिस्ट हाऊस काही नाही, पहिले माझ्या मित्र मिलिंद भाऊ तळणीकरकडे चला, बाकी सगळे बाहेर थांबा, मी आलो जेवण करून 2 मिनिटात. हा, हां, जेवण खाऊन केलं की रेस्ट हाऊसले. बरोबर आहे.
मी बदलणारा माणूस नाही आहे सर, कारण बदलणाऱ्या लोकांनी, अनेक लोकांनी मला बदलवलं. हो. शेवटचा मुद्दा सांगतो मी, तो मुद्दा तुम्हीच सांगितला होता मला. हो. प्राचार्य अंबोरेंनी तुम्हाला बोलावलं हो. की बा काळेतन तुमचं कसं काय पटते. हो. तुम्ही बरोबर उत्तर दिलं हो. जे द्यायचं होतं ते, हो. आहे की नाही. हो. पाहू सर आता आपले प्रयत्न आपल्या पद्धतीने ऑनलाईन, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, दे ऑल आर फॅसिलिटीज आर ऑनलाईन, हो. ते चालू आहे हो. सकाळपासून. तर तुम्ही पाहत नाही का स्टेटस? माय कोण मग स्टेटस पाहत जा. पाहतो ना. हे सारे थंडे आपल्या प्रचार करण्यासमोर. हो. मग माझ्या 2 पोरं इंजिनियर आहेत. हो. AI सिस्टीम, हो. आणि सगळे माझ्या टीममध्ये ब्राह्मण लोक आहेत सर. काइंडली फॉर इन्फॉर्मेशन. वा रे वा. कोणी जहागीरदार, कोणी कुलकर्णी, कोणी देशपांडे, सारे होऊन झाले थंडे. हं. संडे होया मंडे, आगे चलो देशपांडे. अच्छा. हा मग अंडे नाही, संडे होया मंडे, आगे चलो देशपांडे. हो. मग देशपांडे पुढेच आहेत. हो, चांगलाच फंड काढून ठेवला असेल तुम्ही बाजूला या इलेक्शन साठी. हो, राखीव लोक आहेत. नाही नाही, फंड 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 मला आता भेटला नाही काय याचा. ग्रॅज्युटी, पेन्शन विकणे, हा. 1,10,00,000 भेटले मला. अच्छा. मग वा रे वा. फंडाचा कमीच नाही आपल्याजवळ. अच्छा. रोज निधी वापरला जाते बरोबर पद्धतशीर. त्या वहिनी चिडत नाही का मग? ते काय चिडणार, तिचा पगार ते पाहिजे, माया मी पाहतो. अहो पण तरी पण तुमचं ते बाईचंच आहे ना. अरे बाबा, चिडण्याचं कामच नाही ना भाऊ. ते बाई जिल्हा परिषदची HM आहे, तिच्या डोक्यात अनेक कामं आहे. शाळेतली खिचडी आहे, किती पोरांना वाटली, तांदूळ किती आले, किती गेले, किती उरले, हो. त्याचा अहवाल द्यायचा आहे. हो. शाळेतली HMशीप आहे, कोणी शिक्षक आला नाही गेला नाही ते पाहिजे आहे. मग तुम्हाला जे पैसे मिळाले त्यातले काही पैसे तर तिकडे चालले गेले असतील ना कुकडे वहिनींकडे. हो. अरे बाबा, तिले 1.25 लाख पगार आहे, तिथंही GPF आहे, ते माझ्यापेक्षा श्रीमंत आहे. असं आहे ना? मी तिला पैसे मागत नाही. अच्छा. मला काय मागा लागते. पेन्शन सुरू झाली आहे. टेन्शन सुरू झाली, त्याच्यामुळे टेन्शन नाही. अच्छा. पूर्ण नियोजन करूनच उतरलो असं मी आखाड्यात. पेन्शनही 1,00,000-1,50,000 मिळतच असेल आहे ना? 1,10,000. क्या बात आहे. आणि मोठा मुलगा पर्सिस्टंट कंपनीमध्ये आहे, त्याला 1,50,000 1,60,000 पर्यंत पगार आहे. म्हणजे तुमच्या पैशाची गरज नाही आहे. कोणालाच कोणाची गरज नाही. वा. मी निवडून आलो तरी पेन्शन चालू, हं. आणि पडलो तरी चालू. तिथं आहेच. मग मला काय गरज आहे. हो. पण हे जे शिक्षणातली जी अवस्था जी बिघडबागड झाली आहे, हो. ते दुरुस्त फक्त अनिल काळेच करू शकते. हो, कारण त्यांना खाचा खळगी माहिती आहे त्यात. अरे बापरे, मुदलियार आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हो. नवोदय विद्यालय कोणा आणलं. हो. डॉक्टर राधाकृष्णन एक शिक्षक होते, हो. ते राष्ट्रपती झाले. हो. निदान मी आमदार झालो पाहिजे भाऊ. हो ना, खर्च हा, खरं आहे. 36 वर्ष नोकरी कायले म्हणते भाऊ. हो ना. 10 वर्ष माध्यमिक, हो. 26 वर्ष वरिष्ठ महाविद्यालय, हो ना. आणि 2 वेळा विधानसभा लढवली, हो. 1 वेळा विधान परिषद लढवली. हे 4थं इलेक्शन आहे माया विधान परिषदचं. वहिनी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत माय ना. मला काय म्हणायचं आहे सर, आता खंबीरपणे उभी राहिली काय नाही राहिली काय. हो. मला एका जिल्ह्यातला एक माणूस माया जरी खंबीर माया पाठीशी उभा राहिला, हो. समजा बुलढाण्यातून तळणीकर सर, हो. अमरावतीतून जिरापुरे सर, हो. वाशिममधून पाटील सर, हो. असं एकेका गावात माया माणूस आहे ना भाऊ. हो. आणि माया विषय आहे का ना, हं, हं, हं. या गावाला गेलो त्या दिवशी रात्री भजन हो. मुक्काम, हो. बरोबर पाहायचं भजन कुठं आहे तो, हा. आणि तिथं भजन बरोबर. भजन झालं की भोजन. हो. सकाळी उठले, आंग मांग धुतले की निघाले हो. दुसऱ्या गावले.
हो. अरे भाई मैं फकीर आदमी हूँ, हाँ, हो. झोला लेके निकल जाऊंगा एक दिन. बरोबर आहे. हा, हो. मला कशाचा गम आहे पडलो तर. सर का हो सर, प्रत्येकाला काही ना काही व्यसन असते. मला कोणतंच व्यसन नाही 2 टाइम खाल्ल्याशिवाय. मी तुम्हाला सांगतो ना, माझी व्यसन तुम्हाला माहितीच आहे. हो, स्वयंपाक करणे, घरी येऊन व्यवस्थित, हो. कांदा चिरणे, भाजी फोडणी देणे व्यवस्थित, हो. काळे सर आले तर त्याला जीव घालणे. हो. नाही, मी एका जणी बसलो एका ठिकाणी, म्हटलं माझे मित्र आहेत म्हटलं बुलढाण्याचे तळणीकर, दर शनिवारी म्हटलं मी त्यांच्याकडे जेवायला जाऊ, हो. कारण ते दुपारी कॉलेज राहाय म्हटलं. हो. मग दुपारी ते जेवण खाण करून ते त्याच्या कॉलेजमध्ये, मी जेवण केलं, कॉलेज केलं की अमरावतीले, हो. असा कार्यक्रम चालला. हो. पण परिवर्तन आहे ते, आता परिस्थिती बदलली. हो. काळ सारखा राहते काय? नाही. नाही. कुठं घरीच आहे काय? घरीच आहे ना सर, म्हणून तर बोलून राहिलो सुंदर. नाही, हा मला डोक्यात ते सकाळची शाळा, सकाळची शाळा. नाही, आज सकाळची शाळा नाही, आज मी आता फिरून आलो. अच्छा, पोरगी शाळेत गेली. केस बोलले पांढरे करून घेते तुम्ही हो? आता काय करायचं सर, काळी करून. तुमचं वजन वाढलं का हो सर? असं म्हणजे ते बंडी गिंडी मी अंगात पाहिली, तुमचा व्हॉट्सअपवर तुमचा प्रोफाईल फोटो पाहिला. अच्छा. तब्येत जरा वाढली काय? नाही हो सर. नाही ना. तर मी 5 सप्टेंबर नंतर हा. माझ्या कागदावर पहिले प्लॅन तयार राहीन. बुलढाण्यात शाळा किती आहेत, हो. कोणाकोणा शाळेचे हेडमास्टरचे नंबर, फोन नंबर, ते माझ्याजवळ पहिले रजिस्टरमध्ये राहीन. हो. आणि तो प्लॅन ठरवून बुलढाण्यात जेव्हा फिरन ना, तर भारत विद्यालयात कधी जायचं, एजंटमध्ये कधी जायचं, जिजामातामध्ये कधी जायचं, प्रबोधन विद्यालयात कधी जायचं, हो. याचा सर्व प्लॅन डोक्यात तयार आहे. बरोबर आहे. आणि तो प्लॅन 5 सप्टेंबर नंतर सुरू होईल. हे इलेक्शन ऍक्च्युअली कधी होईल सर? हे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात. अच्छा. नोटिफिकेशन निघन नोव्हेंबर महिन्यात. हो. आणि सरनाईक निरोप समारंभ घेऊन बसले या मागच्या अधिवेशनात. आता जे अधिवेशन होईल नागपूरचं, हा. तिथं शपथ घ्यायला नवीन आमदार जाईन. हा. आणि तो आमदार अनिल काळेच होय. चांगलं आहे. हे कॉन्फिडन्सपूर्वक सांगून राहिलो मी. आहे ना. कारण माझ्याजवळ महाराजची फौज, पूजा करणारी फौज. ते पांडे गुरुजी काय म्हणतात तुमच्या ग्रह बद्दल? ते आता ग्रहाची शांती सुरू आहे ना. हो ना. हो, 27 तारखेला एक शांती आहे, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आहे. हा. सारे ग्रहमान दूर. पांडे म्हणजे मोठं नाव आहे सर अचलपुरातलं. सुहास पांडे अकोल्याचे आहेत ते. हो, हम्म. असं कौतुकानं तुम्हाला सांगतो मी, बाकीच्या लोकला सांगून करता काय? नाही नाही. कोणाला समजते नाही आपली भाषा. हो, हो, हो. आपल्यात लोक मॅडच म्हणतात. मॅड म्हणजे मी पण मॅड आहे ना. म्हणून तर मैत्री केली मी तुमच्याशी. त्या आंबोरीला तेच तर म्हटलं होतं मी. बरोबर आहे. तुम्ही मॅड, मी एक मॅड, बरोबर आहे. म्हणून मैत्री आहे म्हटलं. बरोबर आहे ना. हम्म. नाही नाही नाही, कसं आहे सर, बैठक विचाराची राहिली नाही आहे. हो. आणि कोणाला काय समजते हे कोणी कोणाला गिनत नाही. नाही. जो तो म्हणते मलाच समजते. हो. त्याच्यामुळे हा सगळा घोर आहे. हो. आता 11वी नापास माणूस जर आमदार होतो म्हणते, हो. आणि तो तिथं काय बोलणार आहे? हो, ते खरं आहे. नाही नाही, हा म्हणजे मी इतक्या वर्षापासून बा निवडणूक लढून राहिलो, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु तिथं गेल्यावर तुम्ही काय बोला शिक्षकांच्या बद्दल? कोणता आयोग तुम्हाला माहीत आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तुम्हाला माहीत आहे काय? हां, पटसंख्या तुम्हाला समजते काय? बरोबर आहे. पटसंख्या कमी झाली काय? हो. तिकडे दादाराव भुसेंनी नाशिकमध्ये घोषणा दिली की 30,000 शिक्षक लावतो मी. हो. जिथं शिक्षक सरप्लस होऊन राहिले, हो. तर हे 30,000 कुठून लावतील? हो ना. बोला, याचं उत्तर द्या मला. बरोबर. फक्त घोषणा द्यायची. सरप्लसचा मुद्दा आहे की नाही, हं. हा सर्वात कठीण मुद्दा आहे शाळेच्या आणि कॉलेजच्या बाबतीत. मला काय म्हणायचं आहे सर, CBSE पॅटर्नच्या शाळेमध्ये विद्यार्थी चालले, हो. ग्रँटेड शाळा बंद पडून राहिल्या, हो. आणि ग्रँटेड शाळाच्या विद्यार्थी संख्या कमी जर झाली तर शिक्षक कमी होते. हो. मग त्या शिक्षकांना जावं कुठं?
हा बरोबर आहे. म्हणून ज्या सीबीएसई शाळा वाटल्या ना सर, त्याचं कंट्रोल महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं नाही आहे, नाही. त्याचं कंट्रोल आहे केंद्राचं. हो आलं लक्षात? हो म्हणजे ज्यांनी सीबीएसई शाळा काढली त्याची बिल्डिंग वाढून राहिली. हो शिक्षकाले पगार 6,000, हो तिथं वर्गात 50 लेकरं. हो जिल्हा परिषदच्या शाळेत 1.5 लाख पगार, पोरं 10. 10. खेड्यातले ऑटोचे ऑटो भरून येऊन राहिले शहरात. आमचंही असंच झालं सर. मग आता सध्या तत्वज्ञानाला विद्यार्थी कमी नाहीच आहे. हो ना, मी जनरल बोललो तुम्हाला, ते लागू पडलं. नॉन गॅन शाळा वाटल्या, हो बुलढाण्याची अवस्था. हो सायन्स कॉलेज धाडले, हो पोट्टीचे ॲडमिशन धाडले. हो ग्रँटेड शाळेमध्ये पोराची ॲडमिशन नाही, बरोबर आहे. कारण तिथं जमते बंजारी. हो जिथं जे बंजारी जमन आम्हाला जायचं कॉलेजमध्ये काम नाही. बरोबर आहे. पोरगा शिकायला तिकडे कोठ्याले हो ॲडमिशन धाडले. हो धाड पडली की पुरं सेंटर कॉपी म्हणून घोषित. हो मोठं कठीणच चाललं झालं सगळं. कठीण म्हणजे महाकठीण. हो ना. शिक्षणाकडे लक्षच नाही आहे कोणाचं. नाही, त्याच्यामध्ये ज्याला या सगळ्या क्षेत्राचं ज्ञान आहे हो, तोच आमदार पाहिजे. मग आता मी जे बोलून राहिलो एक चुकीचं बोलून राहिलो काय? पण आपलं दुर्दैव हे आहे, मतदार असा पागल आहे की तो साड्या चोळ्या पैठणीलाच महत्व देतो. देऊ दे आता. काय पा, मी काय म्हणतो सर, हा? माझा बी प्लॅन ठरलेला आहे. हो ए प्लॅन सक्सेस झाला तर ठीक, हो बी प्लॅन तर सक्सेस आहे. हो आपलाच मोठा आहे ना, आपणच मारा जाव, हो आहे की नाही? तिथं कोणी आपलं साहेब आहे काय? बरोबर आहे. आता कोणी कोणी महाराज व्हावं. हो, त्याला माझाही महाराज व्हायचा प्लॅन तयार आहे. तर चांगली गोष्ट आहे ना. माया मठाच्या बाजूने तुमचा मठ. हरिभक्त परायण मिलिंद महाराज तळणीकर यांचा मठ. हो हरिभक्त परायण मिलिंद महाराज बुलढाणेकर, हो नाही? हो आणि वरच्या वर आपण एक अशी पायऱ्या टाकून देऊ, वरच्या वर आपण भेटत जाऊ आपण तिसऱ्या मजला. हो बरोबर. खाली यायचंच नाही, हो कारण खाली आलं की धोका आहे. हो खाली पैठणी आहेत, पैठण आहे. पैठणीपासून दूर. हो चला आता काय बोलता, किती बोलता. हो आपलं ओके. काय म्हटलं? ठीक आहे म्हटलं. ठीक आहे.